कविता ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे आता विद्रोह करावा म्हणतोय. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, हल्ली असं वाटत नाही. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, हल्ली असं वाटत नाही. समतेचं सरण पाहून काळीच त्याचं फाटत नाही. जातीवादी म्हणून आता नसा नसात भिनवला जातोय. मानवता शिकवणारा बुद्ध इथे देशद्रोही म्हणवला जातोय. तिरंग्याच्या अखंडतेसाठी म्हणू पुन्हा जाळावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. कर्ण अर्जुनाला हरवण्यासाठी रात्र रात्र जागत असतो. कर्ण अर्जुनाला हरवण्यासाठी रात्र रात्र जागत असतो. पण द्रोणाचार्य एकलव्याला आजही अंगठा मागत असतो. प्रस्थापितांसमोर गरिबीचं आजही काही चालत नाही. अस्तित्वासाठी लढणाऱ्यांना भीक कुणीच घालत नाही. बालिश वर्णव्यवस्थेला इथल्या डोस माणुसकीचा पाजावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. विज्ञानवादी तुकारामाचं हत्याकांड घडवलं जातंय. विज्ञानवादी तुकारामाचं हत्याकांड घडवलं जातंय. संविधानाच्या गाथेला आजही इंद्रायणीत बुडवलं जातंय. तो मंबाजी अभंगाचा आजही छळ करत आहे. जा विचारणारी लेखणी आता पैशाच्या कोरोनात चरत आहे. दाभोळकर पानसरेंचा विचार अंगीकारावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. देशाच्या संसदेपेक्षा आज धर्मसंसद मोठी झाली आहे. देशाच्या संसदेपेक्षा आज धर्मसंसद मोठी झाली आहे. बलात्कारी बुवा बाबांची भयान सुनामी आली आहे. देशासाठी मरणाऱ्यांना कुणीच आता पुसत नाही. फुले शाहू आंबेडकर भक्तांच्या डोक्यात घुसत नाही. कैफ त्यांचा उतरवण्यासाठी मार्ग भीमाचा धरावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. अच्छे दिनच्या नावाखाली थुकापालिश होत आहे. अच्छे दिनच्या नावाखाली थुकापालिश होत आहे. सरकारी बाबू टेबला खालून बापाचा जीव घेत आहे. व्यापारी रूपी वामन बळीला आजही जिवंत सोडत नाही. फाटलेलं त्याचं नशीब पाहून आभाळ सुद्धा रडत नाही. बापासाठी इन्कलाबचा नारा पुन्हा द्यावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. शेवट क्रांतीसाठी संघर्षाचा आपल्याला दिवा होऊन जाळावं लागेल. क्रांतीसाठी संघर्षाचा आपल्याला दिवा होऊन जाळावं लागेल. रस्ता सोडून शांतीचा थोडं भगतसिंगाकडे वळावं लागेल. बलिदान तुमच्या रक्ताचं जर इतिहासाला कळणार नाही. आश्वस्त करा या मातीला कुणीही मैदान सोडून पळणार नाही. तुमच्या मधल्या छत्रपतींचा मावळा जिवंत करावा म्हणतोय. या माजलेल्या व्यवस्थेविरोधात आता विद्रोह करावा म्हणतोय. आता विद्रोह करावा म्हणतोय. धन्यवाद.